एकीकडे जळगाव विधान परिषद निवडणुकीतही महायुतीमध्ये बंडखोरी झाल्यानं ही निवडणूक चुरशीची झाली आहे। या निवडणुकीत महायुतीनं नंदकिशोर महाजन यांना आपले अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि निवडणुकीला रंगत आलेली आहे। विधान परिषद निवडणुकीत महिलांना कुठेही स्थान देण्यात आलेले नसल्यानं आपण आपली उमेदवारी कायम ठेवणार असल्याचं रेश्मा काळे यांनी म्हटलंय। या निवडणुकीत आपण माघार घेणार नसल्याचं सांगत त्यांनी कालपासून जळगाव जिल्ह्यातून बाहेर पडत सहलीला जाणं पसंत केलंय। त्यांच्या या भूमिकेनं महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झालाय। त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात काय तडजोड होते किंवा या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी वणीच्या गडावर जाऊन दर्शन घेतलेलं आहे। मी नॉट रिचेबल नाही, तर माझ्या संघर्षात मला ताकद मिळावी यासाठी कुलदैवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। मी नॉट रिचेबल नाही आहे। मी माझे कुलदैवतचे आशीर्वाद घ्यायला आहे, सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद घ्यायला आली आहे। माझ्या संघर्षाचे सामोरे जायची ताकद मला पाहिजे। मी या ठिकाणी आज आशीर्वाद घ्यायला आली आहे आणि मी माझ्या लाडक्या भावांना विनंती करेल की तुम्हीही सुद्धा मला आशीर्वाद देऊन माझ्यासाठी मतदान करा। शिंदे साहेबांच्या याच्यावर ते समजवतील ना, कारण की हा उमेदवारी अर्ज जो भरलेला आहे मलाही माहीत नसताना भरला गेलेला आहे। त्यामुळे शिंदे साहेबांना विचारल्यावर या गोष्टी होतील। शिंदे साहेबांपर्यंत गेलाय का सगळी माहिती की नोट गेली आहे ना। 3 वाजेपर्यंत होईल शक्यता वाटते। वरतून आदेश आला तर होईल।